नमस्कार, मी रोहिदास, एआर न्यूज आणि डीपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या आपण सोलापूरमध्ये आहोत. सोलापूर येथे महानगरपालिकेचा महारण संग्राम सुरू आहे. या अनुषंगाने आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करतोय. तसंच त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवारांच्या होम टू होम प्रचार चालू आहे, ते देखील आपण रिपोर्ट करतोय. अशा पद्धतीने आपण सध्या सोलापूर होतो. या ठिकाणी आपल्याला सध्या आपण या ठिकाणी महेश नाना या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, त्यांचे संवाद साधूया. नाना, एकंदरीत आपण या ठिकाणी दौरा करताय, काय एकंदरीत परिस्थिती आहे? जय महाराष्ट्र. एकंदरीत सोलापूर शहरामध्ये अख्खं वातावरण शिवसेनामय भगवमय झालेलं आहे आणि जनसामान्यांमधून आणि सर्व लाडक्या बहिणींमधून, लाडक्या भावामधून, अगदी गल्ली गल्लीमधून, घराघरामधून प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हृदयांमध्ये एकनाथजी शिंदे साहेबाबद्दल आदर आहे आणि त्यांच्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ नक्कीच या महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या 16 तारखेला भगवा झेंडा फडकवणार, असं ही सगळी निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे आणि ती त्याचं सर्व श्रेय ही माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना जात आहे. आणि हा जो सगळा विषय आहे तो सगळा लाडक्या बहिणी, लाडक्या भावामुळे त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांवरती अपार प्रेमामुळे त्या सगळ्या निवडणुका अतिशय ही शिवसेना एक हाती त्या ठिकाणी घेऊन जाईल. एकंदरीत एकनाथ शिंदे साहेबांची सभा होणार होती, काय एकंदरीत सभा होणार आहे? नक्कीच, परंतु त्या ठिकाणी नाईट लँडिंगचा आपल्या इथे थोडासा इश्यू असल्या कारणामुळं आणि साहेबांना पुण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि नांदेडमध्ये सभा असल्यामुळं त्या ठिकाणी इथं जे शेड्यूल होतं ते संध्याकाळचं इव्हिनिंगचं होतं आणि नाईट लँडिंग त्या ठिकाणी होत नसल्यामुळं तो दौरा कॅन्सल झालेला आहे. परंतु नक्कीच येणाऱ्या 2 दिवसामध्ये दिवसाची वेळ त्या ठिकाणी निश्चित होईल आणि एकनाथजी शिंदे साहेब येतील. एकंदरीत मतदारांना काय आव्हान? नक्कीच मतदारांना आव्हान करेल की आता जसा आपला आमच्याशी त्या ठिकाणी आपण आमच्या पाठीमागे आहात, एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहात, त्यांच्या सर्व उमेदवाराच्या पाठीमागे आहात, तसंच त्या ठिकाणी 16 तारखेपर्यंत तर आयुष्यभर त्या ठिकाणी आपण असंच पाठीमागे राहून आमच्या शिवसेना पक्षाच्या पाठीमागे राहून धनुष्यबाणाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतानं त्या ठिकाणी विजयी करावं, असंच मी त्या ठिकाणी त्यांना आवाहन करतो. तर हे होते महेश नाना साठे यांनी आपले संवाद साधला. या ठिकाणी त्यांनी मतदारांना आव्हान केलं, या ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करा. आणि अशा पद्धतीने आपण